तर शेतकरी मंडळी, खतामध्ये महत्त्वाचा रोल आता आपण जे खत या कॉम्बिनेशन मध्ये वापरणार आहोत ते आधी समजून घ्या। आपल्याला या खत व्यवस्थापनामध्ये सल्फर 90% कमीत कमी एकरी 10 किलो वापरणं गरजेचे आहे। आता ते का, तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव फ्युजेरियम विल्ट जो रोग आहे तो जमिनीतून खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे। शेतकरी मंडळी, सल्फरने जमिनीतील बुरशीचा नायनाट होण्यास आपल्याला मदत मिळणार आहे। त्यासोबतच जमिनीतील NPKचा उचल करण्यास देखील सल्फर आपल्या पिकाला मदत करत असतं आणि आपल्या पिकामध्ये हिरवेगारपणा, क्लोरोफिलचे प्रमाण वाढवण्यास देखील सल्फर मदत करत असतं। त्यामुळे आपल्याला या खत व्यवस्थापनामध्ये प्रति एकरासाठी 10 किलो सल्फर वापरणं गरजेचे आहे। त्यासोबतच ज्यांचे हे खत व्यवस्थापन शेवटचे असेल त्यांनी एकरी कमीत कमी 15 किलो ते 20 किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर देखील नक्की करा। मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये आपल्या पिकाचे लाल पिवळे पानं होण्याचे प्रमाण कमी असते व फुलधारणा, फळधारणा चांगल्या पद्धतीने होते व फळधारणा देखील पुढे चालून चांगली पोहोचण्यास मदत होते। आता जो लाल्या रोग येतो तो मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे आपल्या पिकामध्ये येत असतो। त्यामुळे ज्यांचे हे खत व्यवस्थापन शेवटचे असेल त्यांनी या खतामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर नक्की करा। तर शेतकरी मंडळी, पारंपरिक पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन करताना 10-26-26 एकरी कमीत कमी 70 ते 75 किलो आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये वापरणं गरजेचे आहे। त्यासोबत आपल्याला युरिया कमीत कमी 25 किलो आपल्याला एकरी वापरायचा आहे। त्यासोबत सल्फर 90% जे आहे ते 10 किलो प्लस मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही 15 ते 20 किलो पर्यंत एकरी या प्रमाणे वापरू शकता। आता 10-26-26 जर आपल्याला मिळाले नाही तर आपण यामध्ये 12-32-16 घेऊ शकता। पण 12-32-16चा जेव्हा आपण वापर करू तेव्हा आपल्याला MOP पोटॅश कमीत कमी 25 किलो आपल्याला वापरणं गरजेचे आहे। यामध्ये तुम्ही काळा पोटॅश वापरू नका। काळ्या पोटॅशने पिकाला तितका उचल, तितका फायदा आपल्याला मिळत नसतो। त्यामुळे आपल्याला 25 किलो MOP पोटॅश 12-32-16 वापरणं गरजेचे आहे। त्यासोबत तुम्ही 8-21-21 खत वापरू शकता। तर शेतकरी मंडळी, पारंपरिक पद्धतीमध्ये 8-21-21, 10-26-26 यापैकी एक खत आपल्याला 70 ते 75 किलो प्रति एकरासाठी वापरणं गरजेचे आहे। त्यासोबत तुम्ही 25 किलो युरिया प्लस 10 किलो 90% सल्फर आणि त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट कमीत कमी 15 ते 20 किलो प्रति एकरासाठी वापरणं गरजेचं असतं। आता दादालाड पद्धतीमध्ये हे खत व्यवस्थापन दुसरं जे की शेवटचं ठरणार आहे आणि दादालाड पद्धतीमध्ये इतक्याच खताची आवश्यकता असते। मी 3 वर्षापासून दादालाड पद्धतीने कापूस लागवड करत आहे। तर शेतकरी मंडळी, दादालाड पद्धतीमध्ये आपल्याला सल्फर 10 किलो प्रति एकरासाठी हे कंपल्सरी वापरायचे। त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट देखील आपण 20 ते 25 किलो या खत व्यवस्थापनामध्ये प्रति एकरासाठी वापरणार आहोत। आता 10-26-26 आपण या खत व्यवस्थापनामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा 25 किलो कमी वापरणार आहे। म्हणजे आपण या खत व्यवस्थापनामध्ये फक्त 50 किलो 10-26-26 प्रति एकरासाठी वापरणार आहोत। त्यामुळे आपण 10-26-26 एक बॅग प्लस आपण युरिया यामध्ये 20 किलो प्रति एकर आणि 10 किलो सल्फर प्लस 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट आपण प्रति एकरासाठी वापरणार आहोत। तर शेतकरी मंडळी, अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आणखी जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब आत्ताच करून घ्या। परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।